किती घाई करतोयस तू? आय नो सर. हो म्हणजे तुम्हाला माझ्या पिकूचू बद्दल वाटतंय म्हणूनच तुम्ही इतक्या पोटतिडकीने बोलताय ना मला. पण आय एम सॉरी सर. म्हणजे माझ्याकडे फंड्सच नाहीयेत. तर तुम्ही म्हणत होतात की त्याला चॅम्पियन ब्रीडचा घोडा असायला हवाय ना त्याच्याकडे 15-20 लाख रुपयांचा. तर आय एम सॉरी टू से बट इतके फंड्सच नाहीयेत माझ्याकडे. माझ्या मुलाच्या करिअरचा प्रश्न असला तरी इतके फंड्स नाहीयेत माझ्याकडे. चला आपल्याला ऑलरेडी लेट होतोय. चल हाय ना. असं काय करताय तुम्ही सर? हा म्हणजे मला माझ्या मुलाची काळजी नसणार आहे का? मी आई आहे पिकूचूची. तुम्हाला खरंच सांगते माझ्या पिकूचूला ना हॉर्स रायडिंग शिकायची इतकी इच्छा होती, इतका मागे लागला होता तो माझ्या, म्हणून तर मी तुमच्याकडे ऍडमिशन घेतलं ना. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्याच्याकडे त्याचा स्वतःचा घोडा असेल तर तो लवकर शिकेल आणि मग एक घोडा 15-20 लाखाचा असं तुम्ही म्हणताय सर. तो पण चॅम्पियन ब्रीडचा. सो खरंच इतके पैसे नाहीयेत माझ्याकडे. यश यश हे सगळं नाटक आहे. तुला परत सांगतोय, परत ती चूक करू नको. आपल्याला उशीर होतोय. चल. मी इंडस्ट्रियलिस्ट जगन्नाथ चौधरींची सून म्हणून बोलतच नाहीये तुमच्याशी. उत्तम करिअर घडू शकतं अशा माझ्या पिकूचूची असहाय्य आई बोलते तुमच्याशी. नाही खरंच नाही जमणार सर. तुम्ही शक्य झालं तर मला माफ करा प्लीज. सॉरी सर. काय झालं काकू? एनी प्रॉब्लेम? अरे आपला पिकूचू आहे ना, त्याला हॉर्स रायडिंग करायचं. इतका मागे लागला होता माझ्या. तर मीही म्हटलं की माझ्या पिकूचूसाठी मला एक नवीन हॉर्स घेतला पाहिजे. तर त्याचे सर असं म्हणाले की चॅम्पियन ब्रीडचा हॉर्स आहे पण त्याला 15-20 लाख रुपये लागणार आहेत. अनफॉर्च्युनेटली इतके पैसे नाही आहेत माझ्याकडे. यू नो ना यश, आजच्या काळात मुलांना सगळंच यायला हवं. म्हणजे हॉर्स रायडिंग, स्विमिंग, जिम्नॅस्टिक. पण नाही आहे माझ्या पिकूचूच्या नशिबात हे सगळं. तर काकू मी तुला किती वेळा सांगितलंय तू प्लीज पैशांची काळजी नको करूस. मी आहे ना. मी समीरला सांगतो तो सगळं अरेंज करेल. समीर कॉल अप मिस्टर श्रॉफ. त्यांना सांग की आपल्याला पिकूचूसाठी फार्मवर एक चॅम्पियन ब्रीडचा घोडा हवाय. ओके. यश काय झालंय की मी एक हॉर्स बघून ठेवलाय. ह्या म्हणजे त्या पिकूचूच्या सरांशी बोलून ना झाली तशी सगळी व्यवस्था. फक्त पैशांचाच प्रॉब्लेम होता रे. सो यू डोंट वरी. आय मीन उगाच समीर वगैरे नको, आमचं मिसकम्युनिकेशन वगैरे झालं तर आय विल मॅनेज. हां तू फक्त आहे ना 15-20 लाखांचा फंड तेवढा ट्रान्सफर. तू कुठे काकू? म्हणजे आर यू शुअर? विल यू बी एबल टू मॅनेज? माझ्या पिकूचूसाठी ना मी वाटेल ते करेन. ठीक आहे, मी फंड ट्रान्सफर करतो. थँक्यू सो मच. अरे मला ना म्हणजे काय बोलावं हे काही सुचतच नाही. म्हणजे शब्दच सापडत नाहीत मला. सो माझा पिकूचू किती लकी आहे. त्याला तुझ्यासारखा मोठा दादा मिळालाय. ऐकून मला पिकूचूला सांगायला हवं त्याला चॅम्पियन मिळणार आहे. ओ गॉड. काय? नाही काही नाही. दिले घोड्यासाठी पैसे दिले. छान. मी गाढव आहे. तुझ्या चुका माझ्या लक्षात येतात. मी गाढव आहे. मी सांगतो ना तुला हे करू नको ते करू नको. मी गाढव आहे. तू जर चुकांचा सप्ताहच करायचं ठरवलेस तर मी काय करणार ना. ऍक्च्युली काल परीची तब्येत बरी नव्हती तर आता मी तिला बघायला जाणार आहे. ही पण चूक आहे का? नाही. प्लीज गो अहेड. थँक्यू. गुड मॉर्निंग नेहा.
हा, कधी आलीस तू? आत्ता जस्ट आले. आणि काय ग, काल तू मला किती घाबरवलं होतंस? आय एम सॉरी शेफाली, पण माझी सिच्युएशन. ओके, ठीक आहे, गंमत करते. बरं मला सांग, परी ठीक आहे ना आता? परी ठीक आहे, म्हणालीये यापुढे नाही करणार. बघू. तुला माहितीये का, मला ना माझं लग्न व्हावं म्हणून सगळे उपास करायला सांगतात. आणि मला जमत नाही ते फास्ट वगैरे करायला. पण आपली परी बघ ना, आहे तर कसलं निर्जळी वगैरे करायला चालली होती. मी नेक्स्ट टाइम तुझ्या घरी आले ना की चांगलाच दम देणार आहे तिला. आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला तुझ्यामुळे खूप त्रास झालाय हे सुद्धा सांगणार आहे. नेहा, हे एनव्हलप कसलं आहे ग? शेफाली ते एक मिनिट हा नेहा, मी आलेच. हॅलो, सिम्मी बोलते. कोण सिम्मी? सिम्मी चौधरी बोलते. बर, मग जगन्नाथ चौधरींची सून सिम्मी चौधरी बोलते. हॅलो शेफाली. बोला ना मॅम, मी शेफालीच बोलते. मगाशी माझं नाव सांगूनही तू मला ओळखलं नाहीस? तसं नाहीये मॅम, तुम्ही मला का फोन करणार ना, म्हणजे आता पण मी माझ्या मोबाईल वरनं तुमच्याशी बोलते, त्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. यापुढे जेव्हा जेव्हा माझा फोन येईल तेव्हा तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचा, कारण मी मोठ्या विश्वासाने तुला फोन केला आणि फक्त तुलाच केलाय. यावरून तुझ्या लक्षात आलं असेलच. येस मॅम, आय नो. म्हणजे तुम्हाला खरंच तसं काहीतरी वाटत असेल ना माझ्याबद्दल. तुझी फालतू बडबड बंद कर आणि मी काय सांगते ते ऐक. बोला ना मॅम. यापुढे तू ऑफिसमध्ये माझ्यासाठी काम करणार आहेस. ऑफिसमध्ये जे जे काही घडणार आहे ते सगळं तू मला फोन करून सांगणार आहेस. ओके? फोन करून का मॅम? मी आत्ता मेल करते ना, तुम्ही फक्त सांगा. मी तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टच्या फाईल्स मेल करू का, किंवा तुम्हाला ऑडिटचे रिपोर्ट्स पाठवू का? तुझी फालतू बडबड बंद कर आधी आणि मी काय सांगते ते नीट ऐक. बोला ना सा. सिम्मी मॅम, ऐक. यापुढे ऑफिसमध्ये तू माझे डोळे असणार आहेस, तू माझे कान असणार आहेस शेफाली. यू अंडरस्टँड? आपल्या ऑफिसमध्ये संशयास्पद असं जे जे काही दिसेल, संशयास्पद काहीही वाटेल, अगदी काहीही म्हणजे काहीही तुझ्या कानावर पडलं की ते तू आधी मला सांगणार आहेस, आणि तेही कुणालाही कळून न देता. हो, आता या आपल्या घरच्या गोष्टी आहेत ना, मग मी कशाला कोणाला बाहेरच्यांना सांगेन? म्हणजे नाही नाही, म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा असं बोलायचं होतं मला. पण मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय आणि तुला कळलंय ना ते? हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅम, मी आहे ना. अहो मी मॅम, आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं काय आहे? हा मग चक्क सासूबाईंनी मला काम सांगितलंय. हॅलो, मिस्टर रायकर आहेत का? हो, मला माहिती आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की ते मीटिंगला जाणार आहेत, पण त्यांनी मला सांगितलं होतं की ते मीटिंगला जायच्या आधी मला फोन करतील. मला फक्त स्टेटस विचारायचं होतं. काय हो, तुम्ही असं कसं बोलू शकतात माझ्याशी? इथे माझ्यासाठी एक एक दिवस महत्वाचा आहे. माझ्या घराचा लिलाव इथे. हॅलो हॅलो, आय एम सॉरी. माझं चुकलं, मला तुमच्यावर ओरडायला नको होतं. आय एम सॉरी, पण प्लीज तुम्ही विचारतात रायकर सरांना की ते कधी फोन करतील मला ते. प्लीज प्लीज. ए नेहा,
नेहा, तुला माहितीये, एक मिनिट. हा बोला ना मॅम. आता आपल्या जे काही बोलणं झालं ते फक्त तुला आणि मलाच माहितीये आणि ते आपल्यातच राहणार आहे. इज दॅट क्लिअर? येस मॅम, येस मॅम. आपल्यातील बोलणं हे आपल्यामध्येच राहणार. डोंट वरी मॅम, आय प्रॉमिस यू. बट मॅम माझा हॅलो, फोन का अशा कट करतात? शिट यार, या सिम्मी मॅम पण ना, माझं नेहाशी बोलून झाल्यानंतर पण कॉल करू शकत होत्या ना. आणि तसंही नेहा तर माझी बेस्ट फ्रेंड आहे, ती कशाला कोणाला काही सांगणार आहे? नाही यार, पण सिम्मी मॅम तर माझी भावी सासूबाई आहे ना, त्यांचं पण न ऐकल्यासारखं होणार. काय करू? शेफाली, हा बोल ना नेहा. तुला काहीतरी बोलायचं होतं ना? नाही, हो बोलायचं होतं, पण मला वाटतं मी कदाचित विसरले. ठीक आहे, तुला आठवलं की सांग. हो. ऐक ना शेफाली, हा मला पण तुझ्याशी बोलायचं. बोल ना. परी ठीक आहे ना? नाही, परी ठीक आहे. अगं पण बँकेची नोटीस आली आहे, घराचा लिलाव होणार आहे. मी खूप धावपळ करतेय, प्रयत्न करतेय की हे सगळं. हो गॉड, हे सगळं अजूनही सुरूच आहे का? हो ना ग. नेहा, आय नो आता तुला खूप त्रास होतोय, पण तू मला नेहमी जे सांगतेस ना तेच मी तुला सांगेन. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार. मला पण माहिती आहे ग, सगळं काही ठीक होणार आहे. पण मी आता घराचा नाद सोडलाय. काय म्हणतेस तू? काय होईल? फार फार तर बँक घर ताब्यात घेतील. घेऊ दे, मी परीला घेऊन आता दुसरीकडे घर शोधील. अगं पण नेहा, जाणार कुठेस तू? जाईल कुठेही, शोधेन भाड्याने घर. पण टेन्शन तर जाईल डोक्यावरचं. मला टेन्शन आलं ना की परी पण टेन्शन घेते. तू पाहिलं ना, माझ्या परीला काही झालं ना तर मी जगू शकणार नाही ग. माझ्यासाठी आता फक्त आणि फक्त परी महत्वाची. अगं पण नेहा, नाही ग, माझा निर्णय झालाय. मी आणि परी आता भाड्याच्या घरात शिफ्ट होऊ. ए परे, तू तुझं होमवर्क करतेस का? नाही रे, मी टाइम टेबल बनवते. तुझा अभ्यासाचा टाइम टेबल? नाही रे, मी माझ्या आईचा टाइम टेबल बनवते. मोठ्या माणसांचा कुठे टाइम टेबल असतो का? तेच तर, मोठ्या माणसांना आपल्या बरोबर खेळायला वेळ नसतो, ते टाइम टेबल बनवत नाही. माझी आई फुल टाइम काम करत असते, म्हणून मी तिचं टाइम टेबल बनवते, म्हणजे तिला माझ्या बरोबर खेळायला वेळ मिळेल. दाखव बघू. अरे, या तर सगळी कामं लिहिली आहेत. इतर कामांची लिस्ट आहे. आई करते त्या सगळ्या कामांची मी लिस्ट बनवली आहे. त्याच्यावरून मी टाइम टेबल बनवलंय. कपडे धुणे, भांडी घासणे, पूजा करणे, लाईट बिल भरणे, माझा अभ्यास घेणे, औषध आणणे, जेवण बनवणे, ऑफिसला जाणे, ऑफिसचं काम करणे, भाज्या आणणे, घराची साफसफाई करणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे. अरे, यातली अर्धी कामं तर माझे बाबा करतात. आमच्या घरात आमचे बाबा नाही आहेत ना, पण माझे सगळी कामं करते. म्हणून तुझ्या आईला तुझ्यासोबत खेळायला वेळ नसतो. बाबा असले की आईला माझ्यासोबत खेळायला वेळ मिळेल. हो. त्या दिवशी खूप बोललो ना मी. सॉरी. सॉरी. ओके. I'm really very sorry.
सॉरी. बस ना, आता पाय दुखायला लागले माझे. मोठ्यांनी मोठ्यांसारखाच वागायचं असतं. फ्रेंड, ओजस बघ ना काय बोलतोय. काय बोलतोय? बाबा असले की आईला आपल्या बरोबर खेळायला वेळ मिळेल आणि आई नमणार पण नाही. अगदी बरोबर बोलतोय ओजस. आणि काय माहितीये का, बाबा असले ना की आईला पैशांचं पण टेन्शन नसतं, कारण मग दोघं मिळून पैसे कमावतात, हो की नाही? खरं? हो. ओजस, चल, माझी आई मला बोलवते, मी जातो. बाय. बाबा असले की आईला खरंच माझ्यासोबत खेळायला वेळ मिळेल. आमच्याकडे पॅलेस साठी पण पैसे असतील. हे माझे पॅलेसचं चित्र इथे का लावलं? अगं मीच सांगितलं आईला ते इथे लावायला. कशाला? पॅलेस परीकडे येणार आहे ना, मग पॅलेसला कळायला नको का की परी राहते कुठे? फ्रेंड, मला पण हवेत बाबा, आपण आणूया का? ऑफकोर्स आपण आणूया ना बाबा. मी काय म्हणतो परी की एखादा अनोळखी माणूस तुझा बाबा होऊन येण्यापेक्षा एखादा ओळखीचाच माणूस जो तुला आणि आईला ओळखतो, तुमची हेल्प करतो, तुम्हाला खुश ठेवतो, असा माणूस जर का बाबा होऊन आला तर किती मज्जा. म्हणजे बघ ना, तो जर तुझा न्यू फ्रेंड आहे ना, तो जर का तुझा बाबा झाला तर? तो माझा बेस्ट फ्रेंड नाहीये. अगं पण तो किती चांगला आहे. म्हणजे बघ ना, तो त्याला प्रोजेक्ट करता येतं, त्याला भाजी बनवता येते, त्याला आईचं रडू घालवता येत. परी, 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 काका, कधी कधी असं होतं की आपल्याला एखादा माणूस सुरुवातीला अजिबात आवडत नाही, पण मग जसा जसा वेळ जातो, आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो, ओळख वाढू लागते, आपण बोलायला लागतो, तसं आपल्याला लक्षात येतं की खरं तर आपल्याला वाटतो तेवढा माणूस काय वाईट नाहीये, खरं तर हा खूप चांगला आहे, हो की नाही? अरे अगदी बरोबर. हा, असंच असतं. तुम्हाला माहितीये का काका, आमच्या ऑफिसमध्ये कोणालाही कामावर ठेवायच्या आधी आम्ही काय करतो? काय काय करता? आम्ही त्या माणसाचा इंटरव्ह्यू घेतो. अच्छा अच्छा, म्हणजे परीने शाळेमध्ये ऍडमिशन घेताना जसा इंटरव्ह्यू दिला होता तसा इंटरव्ह्यू त्या माणसाचा तुम्ही घेता? एक्झॅक्टली, अगदी तसा. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की परीने सुद्धा ना न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. म्हणजे तिच्या मनात जे काही प्रश्न असतील ना, ते परीने सगळे न्यू फ्रेंडला विचारायचे. न्यू फ्रेंडला परी केवढी आवडते, तो परीला आणि नेहाला किती हेल्प करत असतो, किती मदत करत असतो. म्हणून मला असं वाटतं की एकदा जर का परीने पण न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेतला ना, तर तिलाही तो नक्की आवडेल, हो ना? हो, शक्य आहे. फ्रेंड, मी पण माझ्या न्यू फ्रेंडचा इंटरव्ह्यू घेईन.